बिहारच्या कलांमध्ये मोठा उलटफेर झालेला आहे। बिहारच्या कल जर बघितले तर बिहारमध्ये भाजप 82 जागांवर पुढे आहे, जेडीयू 81 जागांवर आणि दोघांनी 101 जागा लढवल्या आहेत। म्हणजे जवळपास 80% यशाचं प्रमाण 80% आहे। लोजपा सुद्धा 40 ते 42 जागा लढून 23 जागांवर पुढे आहे। ब्रेकिंग पहा, बिहारच्या कलांमध्ये मोठा उलटफेर दिसतोय। 1273 मतांनी तेजस्वी यादव पिछाडीवर आहे। जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा होता विरोधकांचा, तेच 1273 मतांनी पिछाडीवर आहे। एक मोठा उलटफेर दिसतोय। राहुल, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतली कितीतरी साम्य मला इथे दिसायला लागली। जसा महाराष्ट्रात थंपिंग मेजॉरिटी आलं, महाराष्ट्रात विरोधी पक्षातले महत्त्वाचे जेवढे नेते नेतृत्वात होते त्यांचे अनपेक्षित पराभव झाले। जर तेजस्वी यादव इतक्या मतांनी मागे असतील आणि पुढे भविष्यात एखादा असाच काही निकाल आला तर मी पुन्हा तेच म्हणेल की भाजपला ह्या सगळ्या इलेक्शन स्ट्रॅटेजीचं गणित जमलेलं आहे। आता जे बिहारचे प्रभारी काँग्रेसचे सांगत होते की पैसे वाटले वगैरे, ही गोष्ट काँग्रेसनी तेलंगणामध्ये पण केली, कर्नाटकमध्ये पण केली। दरवेळेला अशा पद्धतीचे आरोप करून तुम्हाला चालणार नाही। मी आता 2000 काँग्रेसच्या नेतृत्वपदी राहुल गांधी आल्यापासून किती निवडणुका काँग्रेसने हरल्या त्याची आकडेवारी बघितली। 11 महत्त्वाच्या निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आणि त्यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानंतरच्या निवडणुकामध्ये ते झाले। अर्थात त्याला सर्वस्वी राहुल गांधी जबाबदार आहेत का? कदाचित नसतीलही, पण काँग्रेस पक्षाचं जे काही अपयश आहे, जे राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे, बिहारसारखं अत्यंत महत्त्वाचं राज्य की जिथे 44 लोकसभेच्या जागा आहेत, तिथे जर तुम्ही अशा अवस्थेत असाल तर राष्ट्रीय राजकारणामध्ये तुमचं पुन्हा येणं हे कसं शक्य होईल याचा त्यांनी विचार करायला हवा। आणि पुन्हा तेच आहे की अशी कोणती तरी एक स्ट्रॅटर्जी आहे भाजपकडं, जे 24/7 365 डेज राजकारण करतात, तशी यंत्रणा तुमच्याकडे नाही हे मान्य करायला लागेल तुम्हाला। तिथून शून्यापासून तुम्हाला ती सुरुवात करावी लागेल। दरवेळेला तुम्ही इलेक्शन कमिशनवरती, दरवेळेला वेगवेगळ्या योजनांवरती खापर फोडता। मग तुम्ही कर्नाटकमध्ये केलं ते काय, तेलंगणामध्ये तुम्ही काय आता जे करत आहात ते काय, या सगळ्याचा एकदा विचार व्हायला हवा। पण हा सगळ्यात मोठा उलटफेर आहे। मी महाराष्ट्राचे पुन्हा पुन्हा का आठवण करून देतोय, कारण महाराष्ट्रामध्ये अनपेक्षित निकाल लागले होते। आता मी सगळे एक्झिट पोल बघितले, एक्झिट पोलमध्ये सुद्धा इतकी मोठी मेजॉरिटी येईल एनडीएला असं कोणाला वाटलं नव्हतं। लोजपा 23 जागेवरती पुढे आहे। म्हणजे आत्ताच देशपांडे सर मला म्हणत होते की आरजेडी आणि लोजपामध्ये आता स्पर्धा झाली तरी वाटणार नाही आपल्याला।